भामा आस्केड जलवाहिनीवरती नवा वाद. बडतर्फ ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याची तयारी सुरू आहे. 5 वर्ष रखडलेलं काम 70% पूर्ण, तरीही प्रश्न कायमच आहेत. उर्वरित कामासाठी नवीन टेंडरची मागणी होती. 5 वर्षापासून रखडलेलं काम, 3 वेळा मुदतवाढ, तरीही फक्त 70% काम पूर्ण झाले. आणि आता धक्कादायक आरोप असा आहे की ज्याला आधी बडतर्फ करण्यात आलं त्याच ठेकेदाराला पुन्हा काम देण्याची हालचाल सुरू आहे. पिंपरी चिंचवडच्या भामा आस्केड जलवाहिनी प्रकल्पावरती आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भामा आस्केड जलवाहिनी प्रकल्पावरती आता नव्या वादाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचे काम गेल्या 5 वर्षापासून रखडलेलं आहे. 3 वेळा मुदतवाढ देऊनही हे काम फक्त 70%च पूर्ण झालंय, तर अजून 30% काम बाकी आहे. दरम्यान या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्वीच्याच ठेकेदाराकडून करून घेण्याच्या चर्चा सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरू असल्याचं समोर येतंय. मात्र यावर नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी आक्षेप घेतला आहे. सुलभाताई उबाळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात असं म्हटलंय की पूर्वीच्याच ठेकेदाराने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. सध्या पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना आणि अंध्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भामा आस्केड प्रकल्पातून शहरासाठी 167 दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्यात आलंय. मात्र जलवाहिनीचे काम रखडल्यामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाहीये. नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी आयुक्ताकडे मागणी केली आहे की बडतर्फ केलेल्या जुन्या ठेकेदाराला पुन्हा काम देऊ नये, त्याऐवजी अल्पमुदतीची नवीन निविदा प्रक्रिया राबवून 1 महिन्याच्या आत नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी आणि उर्वरित काम पूर्ण करावे. आता या संपूर्ण प्रकरणावरती महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार? नवीन टेंडर काढले जाणार का, की पुन्हा जुन्याच ठेकेदाराला काम दिले जाणार? हा प्रश्न सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. भामा आस्केड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 8.14 TMC इतकी आहे. या धरणाला 1992 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. 1995 साली धरण बांधकामाला सुरुवात झाली. 2013 साली पुणे शहरासाठी पाणी पुरवठा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 2020 साली डिसेंबरच्या महिन्यात पुण्याच्या पूर्व भागासाठी ट्रायल रन ही सुरू झालं. 2021 ला महाराष्ट्र सरकारने PMC पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले. धरणाचा मूळ उद्देश खेड तालुक्यातील 37 गावे, हवेली तालुक्यातील 18 गावे आणि दौंड तालुक्यातील 9 गावांना 29,465 हेक्टर शेतीसाठी सिंचन पुरवणे हा होता. धरणासाठी उजवा कालवा 105 किलोमीटर आणि डावा कालवा 14 किलोमीटर प्रस्तावित होते. धरण बांधकामाचा खर्च 1992 साली 112.96 कोटीवरून 2012 पर्यंत येता प्रशासकीय मंजुरीनुसार 575.84 कोटीपर्यंत वाढला. आता यात पुणे महानगरपालिकेच्या पाईपलाईन प्रकल्पावर 448 कोटी गुंतवणूकही झाली. या प्रकल्पामुळे पूर्व पुण्यातील सुमारे 25 प्रभागांना 200 MLD पाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी 162 कोटींचा ठेका डिसेंबर 2020 मध्ये देण्यात आला, परंतु ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने तो रद्द करण्यात आला. भामा आस्केड धरणातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 26.10 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देऊनही केवळ 65% काम आतापर्यंत पूर्ण झालंय. एकूण 61.18 कोटीच्या या प्रकल्पावर आतापर्यंत 33.66 कोटी रुपये खर्चही झाले आहेत. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय. थोडक्यात काय, धरण बांधकाम अधिक PMC अधिक PCMC मिळून एकूण 1200 कोटीहून अधिक गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे.
आणि विलंबामुळे हा आकडा अजूनही वाढतच आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.